नमस्कार, मी गायत्रीज रेसिपीमध्ये आज तुमच्यासोबत मुळ्यापासून नवीन प्रकारची अशी एक भाजी शेअर करत आहे। आशा आहे तुम्हाला आवडेल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता हा मुळा मी स्वच्छ धुवून खिसून घेतलेला आहे आणि मी एक मिक्सरचा पॉट घेणार आहे। यामध्ये मी 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे। ओबडधोबड असं फिरून घ्यायचं आहे। मुळा पाणी सोडतो त्यामुळे मुळ्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे फिरून। आणि यानंतर मुळा ड्राय झाल्याच्या नंतर यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे। आता यामध्ये मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेला आहे। बेसन पीठ यामध्ये घालायचं आणि यामध्ये बेसन पीठ घातल्यामुळे हे पाणी जे सुटतं ते हे सगळं एकत्र होईल आणि यामध्ये पाणी घालायची बिलकुल गरज भासणार नाही। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, मसाल्यामध्ये यामध्ये अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा लाल तिखट आणि यामध्ये मी आता धना पावडर घालणार आहे ते 1 चमचा। यामध्ये मी मीठ घालत आहे चवीप्रमाणे, हे पण मी अर्धा चमचा घातला आहे आणि आता हे एकत्र करायचे। पण त्याआधी मी यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे म्हणजे कढीपीठ हाताला चिटकत नाही। तर या पद्धतीचं आता यामध्ये पाणी घालण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे। आता याला बिना पाण्याचंच यामध्ये छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे मी असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे आता बाजूला ठेवून घेऊयात। या पद्धतीचे मी यावर असे वडे बनवून वाफवून घेणार आहे भाजीसाठी। तर एक कढई घेतली आहे। कढईमध्ये मी आता गॅस लावून घेतला आहे आणि यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। हे 1.5 ग्लास पाणी वाफायला ठेवायचं आहे म्हणजे याची उकळी काढायची आहे। आणि यानंतर यावर मी एक चाळणी ठेवली आहे। या चाळणीला मी तेल लावून घेणार आहे। तर तेल थोडंसं घातलं, अर्धा चमचा तेल यासाठी पुरेसं आहे आणि हे ब्रशने मी त्याला एकसारखं सगळीकडे लावून घेत आहे। यामुळे काय होईल, या मुळ्याचे जे आपण वडे बनवून घेत आहोत ते खाली चिटकणार नाही, वाफताना छान प्रकारे वाफवल्या जाईल आणि काढताना आपल्याला व्यवस्थित काढता येईल। तर तुम्ही पाहू शकता मी एक याचा हाताने वडा बनवून घेत आहे। चपटा असा छोटासा आकाराचा एकसारखे वडे बनवून हे मी यामध्ये घालत आहे आणि याला मी वाफेवरच शिजवून घेणार आहे। तर आता मी यावर झाकून ठेवले आणि 10 मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे। तर 10 मिनिटानंतर तोवर आपण काय करूयात, तर आपण फोडणीसाठी काय लागत आहे तर हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो कट करून घेऊयात। तर यासाठी मी पहिले हिरवी मिरची घेतली आहे, ती कट करून उभ्या आकाराने घेतली आहे। कांदा घ्यायचा एक, हा कांदा पण बारीक कट करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही फोडणी पण एकदम सिंपलशी आहे पण चव खूप छान लागेल या प्रकारची भाजी। आता मी टोमॅटो घेतला आहे, तोही मी 1 घेतला आहे आणि हाही मी कट करून बारीक असा घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षाही याला मिक्सरमधूनही फिरवून घेतलं तरीही चालेल, याची प्युरी बनवून घेतली तर चालेल। आता यानंतर आपण हे फोडणीचं साहित्य तयार झाले तोवर आपले हे वडे वाफवून तयार झालेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता थोडंसं फुगलेले आहेत वडे आणि मी चमचाने एकदा वाफवल्या गेलेत की नाही ते पाहिले। आता तुम्ही पाहू शकता आधार आपण याला उलटे करून पाहत आहोत तर एकदम मस्त शिजवून तयार झालेले आहेत। थंड करण्यासाठी हे मी बाजूला ठेवणार आहे आणि याच कढईमध्ये पाणी काढून टाकलं आहे आणि फोडणीची तयारी करूयात। तर यासाठी मी तेल घातलं आहे आणि यामध्ये मी जिरं घालत आहे अर्धा चमचा, तेल घालायचे 5-6 चमचे। आता यामध्ये हे जिरं फुललेलं आहे तर यामध्ये मी 1 हिरवी मिरची कट केलेली आणि कांदा बारीक कट केलेला हा घालायचा आणि हा कांदा छानपैकी खरपूस रंगापर्यंत लालबुंद असा फोडणीसाठी खमंग हा कांदा भाजून घ्यायचा आहे। तर हा कांदा कलर बदलेपर्यंत मी तळून घेणार आहे। हा कलर बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता। 5 मिनिटात छान कांदा तळून झाला की यामध्ये आपण टोमॅटो, हा मी 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकत आहे। तर हा पण आपण यामध्ये मस्तपैकी तळून घेणार आहोत। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट
तुम्ही लाल तिखट कमी जास्त तुमच्या चवीप्रमाणे करू शकता। यामध्ये मी धना पावडर घातला आहे आणि मी गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला हा तुम्ही ॲड करू शकता। यामध्ये कांदा लसूण मसाला मी 1 चमचा घातलेला आहे आणि आता छानपैकी मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत टोमॅटो सोबत। टोमॅटो एकदम छानपैकी शिजल्या जातात मीठ घातल्यामुळे, तर त्यामुळे फोडणी तळत असतानाच यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यामध्ये मी थोडंसं मसाले करपू नये म्हणून पाणी घातलं आणि 5 मिनिटं याला झाकून ठेवलं आहे। तर टोमॅटो प्युरी छानपैकी तळून छानपैकी कांदा मसाला तळलेला गेलेला आहे, कलर छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे। तर खमंग फोडणी तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण काय करायचं आहे की यामध्ये आपण आवश्यकतेनुसार ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी एक टीप वापरायची आहे, पण याआधी मी चमच्याने याला स्मॅश करून घेत आहे, म्हणजे हे कांदा आणि टोमॅटो एकजीव होईल। तर यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ घालत आहे। तर बेसन पीठ मी 2 चमचे घातले आहे। याने काय होईल की याचा जो रस्सा आपण बनवतो तर आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालतो, तर त्यामध्ये हा बेसन पीठ घातल्यानंतर याची ग्रेव्ही जी आहे ती थिक होईल आणि चव छान लागेल, पातळ असा रस्सा होणार नाही। तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडं पातळही करू शकता। या पद्धतीचं मी रस्सा करवून घेतला आहे। तर आता छान उकळी येऊ द्यायची आहे याची आणि हे वडे थंड झालेले आहेत मुळ्यापासून बनवलेले। तर यामध्ये आपण हे वडे घालून घेऊयात एक उकळी आल्याच्या नंतर। तर एक एक वडा घालायचा आहे। उकळी आलेली असल्यामुळे हे पहिलेच शिजलेले आहेत, त्यामुळे याला जास्त वेळ आता शिजवायची आवश्यकता नाही। 5 मिनिटं एक वाफ येऊ द्यायची आहे। त्यानंतर गरमागरम ही रस्सा भाजी मुळ्याची सर्व करू शकता। भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही ही नक्की खाऊ शकता। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत।